या ठिकाणी श्री राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज संग्राम मध्ये हैदराबाद ठिकाणी असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे माझी म्हणण्याची लायकी नाही, या दोघांचं त्या ठिकाणी एकत्रित मनोमिलन झालं होतं. कोण्या साली झालं ते मला माहीत नाही, पण या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व करणारे विजयरावजी खिस्ते परभणीकर ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याबद्दल दोन शब्द सांगून त्यांनी ग्रंथ आणलेले आहेत आणि ते ग्रंथाची वाटप ते ज्या भक्ताला सांगतील त्या भक्ताला देण्यात येणार आहे. अरे कोण म्हणत छत्रपती शिवराय गेले आहेत? अरे कोण म्हणत छत्रपती संभाजी महाराज गेले आहेत? अरे कोण म्हणत राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराज गेले आहेत? अरे कोण म्हणत हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गेले आहेत? जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र सूर्य तारे जिवंत आहेत, शेवटचा हिंदू जिवंत आहे, तोपर्यंत आपल्या मनामध्ये आपल्या विचारामध्ये छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे आणि संचारेश्वर पाचलेगावकर महाराज आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असतील. उभ्या आयुष्यामध्ये एकच ध्यास असू दे, या हाती भगवा आणि काळजात छत्रपती शिवराय असू दे. यहाँ की हर तलवार पर छत्रपति की कहानी है. यहाँ की हर तलवार पर छत्रपति की कहानी है. तभी तो ये सारी दुनिया छत्रपति की दीवानी है. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आज या ठिकाणी राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराज यांच्या या पावनभूमीत होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्त्यामध्ये माझ्यासारख्या शिवसैनिकाला या ठिकाणी बोलण्याचा चान्स दिला त्याबद्दल मी संयोजक मंडळाचं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि राष्ट्रसंताबद्दल काय बोलावं या ठिकाणी मी एवढंच म्हणेन, राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांनी या ठिकाणी आपल्यावरती 13व्या शतकापासून मुस्लिम राजवट लाभली गेली. आपला देवगिरीचा संभाजीनगरचा जो राजा होता तो या ठिकाणी मुस्लिम राजवटीनं त्यावरती हल्ला करून, जसं संभाजीराजांचे छळ करून मारलं होतं, त्यांचं बलिदान त्यांनी दिलं होतं, त्याचप्रमाणे आपल्या देवगिरीच्या राजावरती हल्ला करून आपलं हिंदू राष्ट्र जो आपला मराठवाडा आहे हे त्यावेळेला लुटला गेला. तब्बल 750 वर्ष आपण या अहमदशाह अब्दाली असेल, निजाम असेल, कुतुबशाह असेल, या मुस्लिम राजवटीमध्ये राबलो गेलो आहोत. या ठिकाणी मी एवढं सांगेन, हा हिंदू धर्म तेवढ ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या वारकरी संप्रदायाने केलंय. वारकरी संप्रदायांना एकत्र करण्याचं जे सर्वश्रेष्ठ काम केलं ते आपल्या भूमीतील, आपल्या या ठिकाणी जन्मलेले संचारेश्वर पाचलेगावकर महाराज यांनी तत्कालीन काळामध्ये धर्म जागर परिषदा घेऊन अशा प्रकारे कीर्तनाच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून हिंदू धर्म ठेवला. ही आपल्या परभणीकराला खूप सन्मानाची आणि अभिमानाची बाब आहे. या ठिकाणी मी एवढंच म्हणतो की देशाच्या स्वातंत्र्यासाठी संचारेश्वर महाराजांनी ज्या हिरिरीनं काम केलंय, जे नेतृत्व केलंय, देशाच्या जे पहिले पंतप्रधान होते पंडित नेहरू यांच्या वडिलांसोबत मोतीलाल नेहरू, महात्मा गांधी यासोबतच सुभाषचंद्रजी बोस यांच्यासोबत देखील काम केलंय. आपण एवढंच म्हणतो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. नाही, महाराष्ट्र ही संतांची भूमी नसून ही महाराष्ट्र संतांची भूमी तर आहेच, पण ही क्रांतिकारकाची भूमी आहे. आणि तत्कालीन काळामध्ये
इतिहासकारांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणी मी पुस्तक आणलंय गोपनमुंडा, त्यात देखील उल्लेख आहे की आपल्या ह्या परिसरामध्ये पातलेगाव, निवळी, बोरी, या सेनगाव या ठिकाणी धर्म परिषदा घेऊन या महाराजांनी आपल्या धर्माची सुरुवात केली आणि हिंदू धर्म तेवत ठेवला. एवढंच काय तर निजाम काळात निजामाने आपल्या महाराजांना या ठिकाणची सजारकी देऊ केली होती की तुम्ही धर्म जागराचं काम बंद करा, आम्ही तुम्हाला शासनाचं प्रोटेक्शन देऊ, मानधन देऊ, येवन सजारकी देऊ. तत्कालीन काळामध्ये महाराजांनी ती आमिष स्वीकारलं नाही आणि उलट त्या काळामध्ये महाराजांनी आपलं काम वाढवलं. महाराजांचं काम नुसते आपल्या मराठवाड्यात नसून संबंध कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान पर्यंत महाराजांचं कार्य आहे. या ठिकाणी एवढंच म्हणेन, आता आपण मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृत महोत्सव साजरा करतो. या अमृत महोत्सव साजरा करताना या तत्कालीन काळामध्ये संचारेश्वर महाराजांनी आपल्या परिसरामध्ये मराठवाडा मुक्तीसाठी जे आक्रमक वारकऱ्यांच्या माध्यमातून आणि क्रांतिकाराच्या माध्यमातून जे काम केलं होतं, या ठिकाणी मी त्या हुतात्म्यांना या ठिकाणी मी आपल्या या परिसरात अभिवादन करतो आणि मराठवाडा मुक्त केलाय, आपल्यासाठी आपल्या पूर्वजांनी बलिदान दिलंय, या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी जाता मी एवढंच म्हणेन आपल्या सर्व हिंदू भावांसाठी, अरे हंगामा खड़ा करना ये हमारा मकसद नहीं, अरे हंगामा खड़ा करना ये हमारा मकसद नहीं, लगता है हिंदू समाज की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में ना हो सही, तेरे सीने में हो सही, वो कहीं भी आग, वो आग होनी चाहिए, वो आग होनी चाहिए, वो आग होनी चाहिए. जी हिंदू धर्म तेवत ठेवण्याची आग संचारेश्वर पाटले वगैरेच्या मनात लागली होती, महाराजांच्या मनात लागली होती, तीच आग आपल्या सगळ्या संत महाराजांच्या मनात लागली आहे आणि तीच आग आपल्या सर्वांच्या भाविकांच्या मनात लागली पाहिजे. या ठिकाणी एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. खरोखर दर्शीच्या नामदेव महाराजांनी वारकऱ्यांचा झेंडा पंजाबमध्ये पोहोचवला आहे. त्याचप्रमाणे विजयरावजी खिस्ते परभणीकर यांनी सुद्धा कान्याकोपऱ्यामध्ये येऊन संचारेश्वर महाराजांचा झेंडा पोहोचवलेला आहे. म्हणून पंचकमिटीच्या वतीने त्यांचे आभार. आणि या ठिकाणी आपल्याला थोर महात्मे हिऱ्यासारखे रत्न या ठिकाणी लाभलेले आहेत आणि त्यांनी आज ह्या काल्याच्या प्रसंगाच्या निमित्तानं उपस्थिती लावलेली आहे. गोविंद महाराज व तसेच समीर महाराज व तसेच आपले प्रताप भाऊ व तसेच सुधीर भाऊ यांचेही पंचकमिटीच्या वतीनं आभार. आणि यानंतर विजयरावजी खिस्ते यांच्या हातानं ग्रंथाची वाटप होईल. सुरुवातीला श्री हरिभक्तपराय गडदे महाराज यांना देण्यात येईल. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. चला यानंतर